मी मुलगी म्हणून अपयशी ठरले का? मी जिवंत असताना माझ्या घरचे मरण यातना भोगतायत आणि मला त्रास नको म्हणून बाबांनी मला साधी कल्पना सुद्धा. कसं आणि कोणत्या शब्दात समजावं तुम्हाला अर्पिता मॅडम? मुलगी म्हणून तुम्ही कुठेही कमी पडल्या नाही आहात. परिस्थितीच अशी होती की, पण आत्तापर्यंत जे झालं ते झालं. इथून पुढे काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. निकी बघा ना पटकन. हा निकी बोल. तब्येत कशी आहे बाबांची? बाबांना आता बरं वाटतंय. जीजू प्लीज दीला सांगा, काळजी करू नकोस. हो मी सांगतो. तुला काही लागलं तर मला नक्की फोन कर निकी. जीजू आता इतक्यात कुठली काही मदत लागेल असं वाटत नाहीये. डॉक्टरांनी मेडिसिन्स चेंज करून दिलेत, तेवढं आम्ही केमिस्टकडे जाऊन घेऊन येईन. बर. जीजू दी बरी आहे ना? हो बरी आहे. तू बाबांची काळजी घे आणि मला फोन करत राहा. बाय. सांग ना काय. बाबांची तब्येत नॉर्मल आहे, बीपी पण नॉर्मल आहे. डॉक्टरांनी औषधं बदलून दिली आहेत. काळजी करण्यासारखं काही कारण नाही. गेल्या 2 दिवसात 2 वेळा असा त्रास झालाय त्यांना. त्रास शारीरिक नाही, मानसिक आहे अर्पिता मॅडम. हे सततच्या टेन्शन्समुळे याच्यावर काहीतरी कायमस्वरूपी सोल्युशन काढावं लागणार आहे आपल्याला. आपण घरी जाऊन बोलू यावर. चला. अहो मी म्हणालो ना, आपण घरी जाऊन बोलू. नाही, घरी नाही. मग